नमस्कार. सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मटार पॅटीस. आता बाजारात अगदी छान मटार येतो, लुसलुशीत असं कोवळा गोड. तर या दिवसात आपण मटार पॅटीस करावे, कारण मटार जर चांगला असेल चवीला तर पॅटीस छान होतात. आता इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आपण मॅश करून घेऊया. आधी तुम्ही हे किसून घेतले तरी चालतील. हे बघा, अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. बटाटे उकडताना असं पाणी घालून उकडायचे नाही आहेत, ते वाफेवरच उकडून घ्यायचे. नाहीतर मग त्यात जर पाण्याचा अंश आला तर ती पॅटीस जी असतात ती तेलात सोडल्यावर फुटू शकतात. ओलसरपणा जर त्यात राहिला तर ती फुटतात. त्यामुळे शक्यतो असे वाफेवर उकडून घ्यायचे आहेत बटाटे. हे बघा, तर चांगले मॅश झालेले आहेत बटाटे. आता हे बघा, बटाटे आपण मॅश करून झालेले आहेत. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे. यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायचे. याने आपण पॅटीसचं कव्हर करणार आहोत, त्यामुळे कव्हरला सुद्धा चव येण्यासाठी यात आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यात आपण एकजीव होण्यासाठी, व्यवस्थित सारण कव्हर मिळून येण्यासाठी यात आपण ब्रेड क्रम्स घालणार आहोत. तुम्ही याऐवजी अरारोट किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. हे लागेल तेवढंच घालायचे. ब्रेडमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे त्या अंदाजाने यात आपण मीठ घालायचे. हे आपलं मळून झालेलं आहे. आता आपण सारण करायला घेऊया. सारणासाठी आपल्याला एक असं जाडसर वाटण करून घ्यायचंय. त्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, लसूण, जिरं, आलं हे आपल्याला असं जाड भरड वाटून घ्यायचंय मिक्सरला. मिरच्या तुमच्या चवीप्रमाणे घ्या, कशी तिखट किती आहे त्याप्रमाणे आपण मिरची घ्यायची. आणि थोडंसं पाणी घालायचंय, नाहीतर मग ते फिरणार नाही. हे बघा, इथे पॅनमध्ये तेल तापत ठेवलंय. तेल अगदी थोडं घालायचंय. आतलं सारण तेलकट असता कामा नये. थोडंसं हिंग घालूया. आता यामध्ये आपण जे वाटण केलंय ते घालायचंय. आता या हळद घालूया थोडी. 1 चमचा हळद घातली. यामध्ये आपल्याला आता हे मटार घालायचे. हे फ्रोझन मटार आहेत. त्यामुळे ह्याला शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी पटकन शिजतात. आता यात आपण अर्धा चमचा धणे जिरे पावडर घालायचे. अर्धा चमचा चाट मसाला घालायचा. 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आणि चवीपुरतं मीठ घालूया. एक लक्षात ठेवायचं आहे की चाट मसाल्यात सुद्धा थोडं मीठ असतं, आणि जेव्हा आपण हे मटार, जेव्हा फ्रोझन मटार करतो त्यात सुद्धा मीठ घालतात. त्यामुळे सांभाळून घालायचे मीठ. आणि आता वरून कोथिंबीर घालूया जरा जास्तच. आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि एक 5 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवूया, म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित यामध्ये मिळून जातील. पाणी यामध्ये घालायचं नाही, वरून थोडंसं पाणी ठेवूया आपण. 5 मिनिटं झालेली आहेत. हे आपण काढून बघूया. आता हे थोडंसं आपल्याला मॅश करून घ्यायचंय. हे बघा, हे थोडं आपण मॅश करून घेतलंय आणि परत एक 5 मिनिटं आपण झाकण घालून ठेवून देऊया. 5 मिनिटं झाली आहे. हे
हे बघा, आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडं थंड झाल्यावर मग आपण पॅटीस करायला घ्यायचे. हे बघा, आपलं सारण तयार आहे. हे पण आता छान भिजलेलं आहे. आता आपण पॅटीस करायला घ्यायचं. हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आपण, जसे चपातीला करतो तसे, आणि त्याची पारी करून घ्यायची. मोदकाला जशी आपण पारी करतो किंवा कचोरी करताना जशी पारी करतो तशीच पारी करून घ्यायची. सगळीकडून व्यवस्थित घ्यायचे, कुठे जाड बारीक असं नाही करायचं. बघा, तर यामध्ये आपण हे सारण भरूया. व्यवस्थित अगदी दाबून भरायचे. आणि आता हे सगळ्या बाजूनी जवळ आणून असं चिकटवून घ्यायचे. कुठेही जर असं निघालं तर ते चिकटवून घ्यायचं लगेचच. हे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. थोडंसं वरून ताप द्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान फ्राय होतील. आता हे आपण या ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे. हे बघा, आणि एका प्लेटमध्ये ठेवूया. असे सगळे आधी पॅटीस करून घेऊया आणि मग फ्राय करायचे. हे बघा, आपली पॅटीस तयार झालेली आहे. यामध्ये आपण 8 पॅटीस झालेली आहेत. आता आपण ही फ्राय करायला घेऊया. ते तेल तापत ठेवले, आपण ही शॅलो फ्राय करणार आहोत. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की गॅस बारीक करायचा आहे आणि आता पॅटीस फ्राय करायला ठेवायची. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. वरून एकदम क्रिस्पी झाली पाहिजेत. या ब्रेड क्रम्स ऐवजी तुम्ही रवा सुद्धा वापरू शकता. आता ह्याला लगेचच हलवायचं नाही आहे. व्यवस्थित एका साईडनी छान ब्राऊन गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे, तेव्हाच हात लावायचा आहे. आता बघूया आपण. अजून थोडंसं क्रिस्पी होऊ द्या. यामध्ये सगळं शिजलेलंच आहे, त्यामुळे आपल्याला शिजवायचं नाही आहे. हे छान क्रिस्पी कव्हर जे आहे ते छान क्रिस्पी झालं पाहिजे. आता आपण बघूया. वाव, हा बघा, असा रंग आला पाहिजे. मस्त. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा असाच छान गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे. बघा, आता दोन्ही बाजूनी छान रंग आलेला आहे. आपले पॅटीस झालेले आहेत फ्राय. गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे. आणि हे सॉससोबत अतिशय छान लागतात. असे नुसते खाल्ले तरीही छान लागतात. हे बघा, आणि याला अजिबात तेलही आलेलं नाही आहे जास्तीचं. अतिशय सुंदर, टेस्टी, सगळ्यांनाच आवडेल असा नाश्ता आहे हा. तुम्ही नक्की करून बघा. कसे झाले हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.